संपूर्ण त्याचा संपूर्ण म्हणजे माझ्या या खिशातले पैसे मी या खिशात संपूर्ण ट्रान्सफर करावे, तसं याचा संपूर्ण संवेग आहे तो याला देतो आणि तो गतिमान होतो, तो इथे येऊन परत याच्यावर आदळतो, तो स्वतः थांबून घेतो स्वतः. बघा हे एक मोठं म्हणजे कला आहे, आपल्याकडे असलेलं सगळं दुसऱ्याला देऊन टाकायचं आणि ते दिल्यानंतर सुद्धा परत आपण गतिमान व्हायचं. इतकं सोपं नाही आहे ते. तर याला जर मी असं सोडलं तर तो खाली जातो आणि तेवढंच हे करतो. पण ज्या वेळेस मी त्याला असं सोडतो त्यावेळी मी काय करतो बघा, आता प्रश्न असा आहे का हे जर मी भरभर असं जर भरभर केलं पण मला एका विशिष्ट गतीने मी काय करतोय तर याला मी प्रत्येक वेळेस असा एक थोडासा झटका देतोय. आणि तो झटका जो आहे तो झटका कशासाठी आहे तर ज्या वेळेस हे एकमेकावर आदळतात त्यावेळेस त्यांची काही ऊर्जा वाया जाते आवाज निर्माण करण्यामध्ये, काही ऊर्जा वाया जाते ती आजूबाजूला जे रेणू आहे हवेचे त्यांच्याशी विरोध करण्यामध्ये, आणि जेव्हा ते एकमेकावर आदळतात त्यावेळेस थोडीशी उष्णता निर्माण होते. या सगळ्या घटकांमध्ये ती जी ऊर्जा वाया जाते तेवढी ऊर्जा मला माझ्या हाताने त्याला झटक्याने द्यावे लागते, तेव्हा ते सातत्याने चालू राहतं. जेव्हा मी ती ऊर्जा देणं बंद करतो त्यावेळेस ते शांत. खेळणं अतिशय सोपे असतात, खेळायला खूप मजा येते, पण त्याच्यातलं जे काय आपल्याला समजून घ्यायचं ना ते म्हणतात ना राजहंस वृत्ती. तो राजहंस कसा असतो, तुम्ही पाणी मिक्स करून द्या आम्हाला काही घेणं नाही, पण तो त्याच्यातला बरोबर तो पाण्याचा अंश तो बाजूला ठेवतो आणि जो दूध आहे तोच पिऊन घेतो. तर तुम्हाला तसं सिनेमा अवश्य बघा, सिनेमा बघू नका असं मी अजिबात म्हणत नाही, पण त्या सिनेमातून घ्यायचं काय हे मी ठरवलं पाहिजे. नाहीतर मी ते काय फक्त त्यांचे नाच गाणे जर बघत राहिलो तर त्याला काय अर्थ नाही. त्याच्यातून आपण आपल्यासाठी काय घ्यायचं आपल्याला ठरवता आलं पाहिजे. खेळणं कुठलंही असो तर त्याच्यातून आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं. हा बघा हे एक पंखा आहे. हा पंखा अतिशय म्हणजे काय म्हणतात ना याच्यातनं बरंच काय काय म्हणजे परत याच्यात ते बघा मी हे काय करतो फक्त मी मागे पुढे करतोय. ही लिनियर मोशन आहे, पुढे मागे पुढे मागे पुढे मागे. हां, परंतु दॅट इज कन्व्हर्टेड इनटू सर्क्युलर मोशन. हां, आणि त्याच्यानंतर बघा ही जी दोन्ही पाते आहेत ती दोन्ही पण खाली आहेत, पण ज्यावेळेस ती फिरायला लागतात त्यावेळेस मात्र ते बरोबर वर्तुळाकार घेतात. परत त्याच्यामध्ये एक विशिष्ट कोन आहे, तो जर कोन जर नसेल तर आपल्याला हवा येणार नाही. आणि बरेच लोक तो असा गाडी बिडीमध्ये असा ट्रेन बिनमध्ये असं काय काय करत असतात, पण मी तो घेतला आणि माझ्या किटमध्ये ठेवला आहे. त्याच्यानंतर मी असा म्हणजे वेगळ्या वापरासाठी कधी वापरला नाही. परंतु याच्यातनं तुम्ही त्याच्यात काय सुधारणा करून आणखीन काय करू. समजा जर इथे तुम्ही एखादं चित्र लावलं तर त्याच्यातनं समजा तुम्ही ती न्यूटन डिस्क नावाची एक डिस्क असते 7 रंगांची, ती जर लावली आणि हे जर फिरवलं तर तुम्हाला तो पांढरा रंग दिसेल. ती कल्पकता आहे तुमची, काय त्याच्यात मॉडिफिकेशन करायचं आणि ते कसं वापरायचं हे तुम्ही ठरवायचं. परंतु तुम्हाला लिनियर मोशनचं सर्क्युलर मोशन करण्याचं साधन मिळालेलं आहे, त्याचा वापर कशा करायचा तो तुम्ही ठरवा. असं जर केलं तर तुम्हाला तो पोपट आणि पिंजरा ते जे आहे ते दृष्टी सातत्याचं करता येईल, तो उभा ठेवायचा. ते जे मी हाताने फिरवतो त्याच्याऐवजी तुम्हाला यंत्र मिळालं आहे फिरवण्यासाठी.